चिमुकल्यांच्या आनंद मेळाव्यात 14,500ची उलाढाल. ओंकार नगर शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न. अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील प्रथम ISO मानांकन प्राप्त ओंकार नगर प्राथमिक शाळेत आयोजित बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विक्रेते बनत खरेदी विक्रीचा अनुभव घेत 14,500 रुपयांची कमाई केली. पाणीपुरी, पापड भाजी, वडापाव, भेळ, समोसे, मसाला ताक, पापडी चाट, लिंबू सरबत, पायनॅपल सरबत, लस्सी, डाळीचे लाडू, पावभाजी, हरभरा उसळ चाट, रसना, फ्रूट स्टॉल, पॅटीस, गुलाबजाम, मंचुरियन, सोयाबीन चिली, कस्टर्ड मँगो ज्यूस, शालेय परसबागेतील सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेवगा, कोथिंबीर, पालक, टोमॅटो, बटाटे, गवती चहा, फ्लॉवर, कोबी, लिंबू, कढीपत्ता इत्यादी भाजीपाला, खेळणी इत्यादी पदार्थांचे स्टॉल विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने लावले होते. उपस्थित पाहुणे, विद्यार्थी, पालक, नागरिक यांनी विद्यार्थ्यांच्या स्टॉलवर भेट देत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक अमोल येवले होते. नगरसेवक मयूर बांगरे, नगरसेवक जालिंदर कोतकर, नगरसेवक सुमित लोंढे, नगर टाइम्सचे संपादक श्रीराम जोशी, नगर टाइम्सचे उपसंपादक संदीप जाधव, भैरवनाथ सायकल सेंटरचे भाऊसाहेब बनकर, अहिल्यानगर आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, इनर व्हील क्लबच्या माजी अध्यक्षा नंदा यादव, नपा व मनपा शिक्षक संघ, राज्य सचिव अरुण पवार, डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम लोखंडे, उज्ज्वल क्लासेसच्या उज्ज्वला घोडके, शिक्षक संदीप राजळे, युवराज मोरे, आरोग्य सेविका ज्योती काळे, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका रुशाली गावडे यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. भैरवनाथ सायकल सेंटर केडगावचे सोमनाथ बनकर यांनी ओंकार नगर शाळेची इयत्ता 5वीची विद्यार्थिनी गीतांजली उमाप ही सायकल भेट दिली. दरवर्षी सोमनाथ बनकर यांच्या वतीने ओंकार नगर शाळेतील एका गरजू विद्यार्थ्यास सायकल भेट देण्यात येते. विद्यार्थ्यांना खरेदी विक्री, नफा तोटा समजावा, विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे, गतीने आकडेमोड करता यावी, नाणी नोटा यांचा व्यवहार समजावा म्हणून शाळेत दरवर्षी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. तसेच शालेय परसबागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला बाल आनंद मेळाव्यात विक्रीसाठी ठेवण्यात येतो, असे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. आपल्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करत असतो. या बाल आनंद मेळाव्याच्या आयोजनामागचा जो आपला उद्देश आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचा अनुभव घेता यावा, त्याचबरोबर नफा तोटा समजावा, त्याचप्रमाणे नाणी नोटा यांचा व्यवहार समजावा, यासाठी आपण दरवर्षी शाळेमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करत असतो. आज या बाल आनंद मेळाव्यामध्ये जवळपास विविध खाद्यपदार्थ त्याचबरोबर भाजीपाला याचे 22 स्टॉल्स विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने लावलेले आहेत. त्याचबरोबर आजच्या बाल आनंद मेळाव्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी आपल्या केडगाव परिसराचं जे भूषण आहे, भैरवनाथ सायकल सेंटरचे संचालक सन्माननीय सोमनाथजी बनकर साहेब हे एका गरजू विद्यार्थ्याला त्यांच्या वतीने सायकल भेट देत असतात आणि ती सायकल भेट सुद्धा आजच्या या कार्यक्रमामध्ये दिली जाणार आहे. त्याचबरोबर शालेय परसबागेमध्ये पिकवलेला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला जो काही भाजीपाला आहे, हा भाजीपाला आपण या ठिकाणी विक्रीसाठी मांडत असतो. गेल्या वर्षी संपूर्ण अहिल्यानगर शहरामधून आपल्या ओंकारनगर शाळेला शालेय परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं 7,500 रुपयांचं पारितोषिक गेल्या वर्षी मिळालेलं आहे. त्याचबरोबर यावर्षी सुद्धा अहिल्यानगर शहरातून आपल्या शाळेने शालेय परसबाग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि 11,000 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबरीने आपली शाळा ही जिल्हा स्तरावर पोहोचलेली आहे. पुढच्या कॉम्पिटिशनसाठी प्रत्येक तालुक्यातून येणारी एक शाळा आणि अहिल्यानगर शहरामधून आपली शाळा अशा 15 शाळांमध्ये आता पुन्हा स्पर्धा होणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा आणि उत्तेजनार्थ क्रमांक ठरणार आहेत. तर ही आपल्या दृष्टीने खूप मोठी बाब आहे. पण आपण छोट्याशा जागेमध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कष्ट करून, शिक्षकांनी कष्ट करून शालेय परसबाग निर्मिती आपण केलेली आहे आणि या परसबागेमध्ये ज्या काही भाज्या आपण तयार करतो, या पालेभाज्यांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारामध्ये आपण केला जातो. अगदी यावर्षी परसबागेतील जी पालक भाजी आहे त्या पालक भाजीपासून विद्यार्थ्यांना पोषण आहारामध्ये पालकाची आटीव भाजी असेल, पालक भजी असेल,
हे खाण्याचा आनंद, स्वनिर्मितीचा आनंद त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे. तर निश्चितच या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान अवगत व्हावं, त्याचबरोबर त्यांना झटपट व्यवहार करता यावा, नाणी आणि नोटा यांचा व्यवहार करता यावा, या उद्देशाने आपण दरवर्षी हा बाल आनंद मेळावा या ठिकाणी घेत असतो. महानगरपालिका शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कौशल्यांचे शिक्षण बालवयातच दिले जाते, याचा विशेष आनंद आहे. तसेच ओंकार नगर शाळेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जातात. तसेच ओंकार नगर शाळेची ओळख जिल्ह्यातच नाही तर राज्यात झाली आहे, असे आम्हीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ आपल्या मनोगतात म्हटले. मी मुद्दाम तुमच्यासाठी बालगोपाळ घेऊन आलतो की बघ चल तुला काय काय आवडेल ते पोरांकडून खरेदी करायचं. आणि तुमचा हा शाळेचा उपक्रम जो राबवतात खरंच नाव घेण्यासारखं आहे. म्हणजे मान्यवर जे स्टेजवर बसले त्यांना पण मला सांगायचं आहे की ह्या शाळेचं नाव म्हणजे आमच्या केडगाव तर एवढं झालंय की अशी शाळा म्हणजे तुम्ही तिथं 50,000 रुपये देऊन शाळेत ऍडमिशन घेता आणि इथं आपल्या जिल्हा परिषदची शाळा पूर्वीची आता नगरपालिकेची शाळा झाली आहे. आणि याच्यामध्ये मुलं आणि ते मुलांमध्ये जर फरक पाहिला तर हे मुलं सरस आहेत त्यांना. म्हणजे मी ह्या शिक्षकांचं खरंच आणि कबड्डी सरांचं अभिनंदन करतो की तुम्ही तुमचे मुलं चांगले घडवा आणि घडवत आहात तुम्ही. आणि जसं शाळेचं नाव आता आहे मुलांना तसं तुम्ही परत पुढे जाऊन शाळेचं नाव जास्त कसं कमवता आणि तुम्ही कुठल्या शाळेत होता हे जर पुढे सांगायला वेळ आली तर तुम्ही सांगितलं पाहिजे की आम्ही ओंकार नगरच्या शाळेमध्ये होतो म्हणून. आम्ही त्यासाठी आणला त्याला इथं. तर थँक्यू. ओके, धन्यवाद. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करणे हा ओंकार नगर शाळेचा स्तुत्य उपक्रम असल्याचे नगरसेवक मयूर बांगरे आपल्या मनोगतात म्हणाले. काढून या बाल आनंद मेळाव्याला हजेरी लावली. मित्रांनो आणि पालकांना मी सांगू इच्छितो की बाल आनंद मेळावा म्हणजे मुलांसाठी एक आनंदाची गोष्ट असते. त्यांना एक त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो की चला आज आपण आपल्या हाताने काही गोष्टी बनवल्यात, त्या आपल्याला त्या आनंद मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला शाळेत सादर करता येतील. आणि खूप प्रेमाने ते भरपूर काही अशा गोष्टी बनवतात. कोणी भेळ बनवतं, कोणी वडापाव बनवतं, कोणी त्यांच्या ज्यांना जमल त्या पद्धतीने ते सगळं बनवतात. आणि यात ज्या पालकांचं पण भरपूर प्रोत्साहन असतं मुलांना. तर मी पालकांना एक नम्रतेची विनंती करेल की तुम्ही अशाच पद्धतीने आपल्या मुलांना प्रोत्साहन देत राहा. तुम्हाला काही अडचणी लागली तर आमचे मोठे बंधू अमोलजी येवले साहेब आहेत, ते या शाळेला वेळोवेळी मदत करत असतात. नगरसेवक या नात्याने मी असेल, जालिंदर तात्या कोतकर असतील, या शाळेसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या करण्यासाठी आम्ही तयार आहोत. तुम्ही आम्हाला मागणी करा, आम्ही तुमच्या मागणी आमदार संग्रामभाई जगताप असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, आपल्या महापौर गाडेताई असतील यांच्याकडे मांडू आणि आपले प्रश्न नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू. आलेल्या सर्वच पालकांचं मी माझ्या वतीने अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या वतीने आभार मानतो आणि बाल आनंद मेळाव्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. ओंकार नगर शाळा ही अहिल्यानगर महानगरपालिकेची एक आदर्श शाळा आहे. शाळेच्या सर्व अडचणी आम्ही सर्व नगरसेवक मिळून सोडवू, असे नगरसेवक जालिंदर कोतकर म्हणाले. मित्रांनो, शिक्षक शिक्षिका आणि पालक गुरुजनांनो, विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असताना अतिशय आनंदाची बातमी अशी की बाल आनंद मेळावा ठिकाणी कापडे सरांनी आयोजित केलं आहे. शालेय शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान आपल्याला कसं येईल हे मेळाव्यातून मला वाटतं निश्चित दिसून येत आहे की आपण ह्या वयात जर काही छोटी मोठ्या गोष्टी शिकलो तर भवितव्यात 100% निश्चित मोठ्या याच्यात आपण झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अशीच प्रगती इथून पुढच्या काळात करत राहा. आम्ही सर्वजण मिळून बाल आनंद मेळाव्याचे जे विद्यार्थी असतील त्यांच्या पाठीशी निश्चित उभं राहण्याचं काम करू. शालेय जीवनामध्ये आपण कोणतं तरी एक ध्येय हातामध्ये घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजून खूप लहान, पण या वयातच तुम्ही एक ध्येय हातात निश्चित करा जेणेकरून पुढच्या काळात तुम्ही त्या ध्येयापर्यंत 100% पोहोचताल अशी मी खात्री बाळगतो. मी माझ्या वतीने
पाहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने नगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय सुरेशदादा विखे पाटील यांच्या वतीने आपणास बालानंदास खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि ओंकार नगर शाळेत नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात. इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळणे काळाची गरज आहे. ओंकार नगर शाळेत शालेय शिक्षणाबरोबरच परसबाग निर्मिती व बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून व्यावसायिक शिक्षण दिले जाते. हे उल्लेखनीय आहे, असे नगरसेवक अमोल येवले आपल्या अध्यक्षीय मनोगतातून म्हणाले. आपण या सगळ्या आपल्या बालमित्रांकडून सगळ्यांनी खरेदी करावं, म्हणजे त्यांना काहीतरी या वयात आपण व्यवसाय चालू केला आहे. आणि जर या कबड्डी सरांच्या या शिक्षण सोडून ही जी संकल्पना आहे का पहिली दुसरी तिसरी चौथीतच मुलांनी काहीतरी व्यवसाय करून त्यातून पैसे कमवले, म्हणजे जर प्रत्येक शाळेत जर अशी संकल्पना चालू केली तर मुलांना शैक्षणिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण पण शाळेमधून दिलं गेलं पाहिजे. ही कुठंतरी आपल्या भारत देशामध्ये चालू झालं पाहिजे. कारण प्रत्येक शाळेमध्ये फक्त बाल आनंद मेळावा गॅदरिंग हे चालू आहे, परंतु हे करत असताना म्हणजे सरकारने याच्यावर अभ्यास चालू आहे सरकारचा, परंतु हे केलं पाहिजे. खूप गरज आहे व्यवसायाची भविष्यासाठी. तरी परत एकदा सर्व माझ्या लहान मित्रांना बाल आनंद मेळाव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. व या आजच्या बाल आनंद मेळाव्यानिमित्त आमच्या शाळेमध्ये आलेल्या सर्व आमचे मित्रपरिवारचे मयूरभाऊ भांगरे असतील, जालू शेटकोतकर, सुमितजी लोंढे, खाकासाहेब शिंदे मॅडम, यादव मॅडम, बनकर साहेब, होलकावका, सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तो थांबतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण पवार यांनी केले, तर मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका ऋषाली गावडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा पल्लवी भुजबळ, उपाध्यक्ष दुर्गा घेवारे, प्रियंका लोळगे, पूनम बडे, कवित वाघमारे, दीपाली साळवे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. खरंच बालगोपाळांचा चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो आणि ते पाहून आम्हाला आमचं बालपण आठवतं की आम्ही काय मिस केलं आणि आता किती छान मिळतंय सगळ्यांनी. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. छान विक्री हो हीच अपेक्षा माझी आणि मी नक्कीच खरेदी करणार आहे सगळ्यांना.